भोसरी येथील महावितरण कार्यालय स्पाइन सिटी उपविभाग 2 येथे कार्यरत सहाय्यक अभियंता रामप्रसाद नरवडे आणि त्यांच्या ओळखीचा खासगी व्यक्ती श्यामलाल असोकड यांना 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी रंगेहात पकडले। यातील तक्रारदार हे शासकीय मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदार असून महावितरणकडील लायझिंग आणि कनेक्शनच्या मंजुरीसाठी काम करतात। त्यांनी 4 मार्च 2025 रोजी एका ग्राहकाच्या घरगुती वीज कनेक्शनसाठी अर्ज दाखल केला होता। हा अर्ज सहाय्यक अभियंता रामप्रसाद नरवडे यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठवण्यात आला होता। मात्र काम करून देण्यासाठी नरवडे यांनी सुरुवातीला 35,000 रुपये लाचेची मागणी केली। याबाबत तक्रारदाराने 2 जून 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। बुधवारी पंचसक्षम पडताळणी दरम्यान नरवडे यांनी तडजोड करत 25,000 रुपयांची लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली। 5 जून रोजी सापळा रचण्यात आला। यामध्ये तक्रारदाराकडून नरवडे यांनी खासगी व्यक्ती श्यामलाल असोकन याला लाचेची रक्कम स्वीकारण्यास सांगितले। श्यामलालने ती रक्कम पंचसक्षम स्वीकारताच दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले।